7 डिसेंबर रोजी चंपाषष्ठी निमित्त देवळाली कॅम्प येथे भरणाऱ्या खंडेराव महाराजांच्या यात्रेची जय्यत तयारी सुरू झाली असून देवळाली कॅम्प येथील प्रसिद्ध खंडोबा टेकडीवर यात्रेची तयारी जोरात सुरू झाली आहे। तसेच 2 डिसेंबरला घटस्थापनेने यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे। पहिल्याच 5 दिवसात खंडोबाला लागणारी हळद, वाघ्या मुरळींच्या खंडोबांच्या गाण्यावर महिला जात्यावर दळतील। यात्रा काळात खंडेराव मंदिर फुलांची सजावट आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईने लखलखून निघणार आहे। यात्रा उत्सव निमित्त खंडोबा मंदिराची रंगरंगोटी काम जोमाने सुरू आहे। तसेच देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून टेकडी परिसराची स्वच्छता देखील करण्यात येते। देवळाली कॅम्प येथील खंडोबा टेकडीवर चंपाषष्ठी निमित्त खंडोबा महाराजांची भव्यदिव्य यात्रा भरणार असून त्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून खंडोबा टेकडीच्या मार्गावरील पायऱ्याजवळील स्वच्छता करण्यात येत असून सर्व मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी व कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून त्यासाठी आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, मयूर सौदे, शुभम शेंडगे यांच्या उपस्थितीत स्वच्छता करण्यात येत आहे। तसेच देवळाली कॅम्प येथील खंडेराव मंदिरात 7 डिसेंबरला पहाटे 5 वाजता पूजा विधी व अभिषेक करण्यात येणार आहे। यानंतर आमले परिवाराच्या भगूर येथील निवासस्थानावरून पालखी मिरवणूक निघून दुपारी 12 वाजेपर्यंत खंडोबा टेकडीवर पोहोचेल। येथे मंदिरात आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम होईल। दुपारी 4 वाजता पालखी व अश्वाची मिरवणूक देखील कॅम्प शहरातील सायंकाळी 5:30 वाजता खंडेराव भक्त उत्तम बाबा मांडे 12 गाड्या ओढणार असून धोंडी रोडवरील कुमार मंगलम टेम्पल हिल सेंट पॅट्रिक रोड मार्गावर यंदा हा कार्यक्रम होणार आहे। भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन खंडोबा भक्त उत्तम बाबा मांडेसह आमले परिवाराने यावेळी करण्यात आले। एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर, देवळाली कॅम्प।